नमस्कार मित्रांनो, एका नवीन कथेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल. संजय सिंघानिया 29 वर्षाचा अतिशय क्रूर, निर्दयी आणि इमोशनलेस हँडसम हंक. त्याचं एक विशिष्ट म्हणजे त्याला स्वतःच्या हातांनी त्याच्या शत्रूंना मारायला आवडतं आणि त्याची लहान बहीण प्रेरणाला सोडून बाकी तो स्त्रियांचा तिरस्कार करतो. आजपर्यंत ज्या ज्या स्त्रियांनी त्याच्या जवळ जाण्याचं किंवा त्याला आपल्या जवळ आणण्याचं धाडस केलं, त्या सर्वांना त्याने स्वतःच्या हाताने टॉर्चर केलं आणि शेवटी त्यांना कसलाही विचार न करता तिथे जीवे मारलं. ही पृथ्वी असा होता. पण यामागेही एक कारण होतं. ते म्हणजे जेव्हा तो 15 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईने, जिच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करत होता, तिने त्याच्या वडिलांना सोडून दुसऱ्या माणसाची निवड केली आणि त्यावेळी सिरियस असणाऱ्या त्याच्या वडिलांना मरण्याच्या दारात तसंच ठेवलं. 14 वर्षापूर्वी संजय आणि त्याचे कुटुंब एक सामान्य जीवन जगत होते आणि त्यामुळे त्याच्या आईने त्यावेळी त्याच्या वडिलांपेक्षा श्रीमंत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची निवड केली. त्या क्षणापासून संजय सगळ्या स्त्रियांचा तिरस्कार करत होता. तेव्हापासून त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, तो त्यांना लाथडत होता. पार्ट टाइम जॉब करून त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली आणि बिझनेस उभारण्यास सुरुवात केली. आणि त्याच्या मेहनतीमुळे आज तो शहरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता. संजयजी आज एक स्वतःची टेक्स्टाईल कंपनी आहे, जी देशभरात प्रसिद्ध आहे. सिंघानिया टेक्स्टाईल्स कंपनीला कोण ओळखत नाही? संपूर्ण जग त्याला आधीच ओळखते. परंतु या सगळ्यामागे संजयची एक काळी बाजू आहे. ती म्हणजे बेकायदेशीरपणे शस्त्रे विकणे. प्रेरणा सिंघानिया, प्रेरणा संजयची धाकटी बहीण. आता ती 23 वर्षाची आहे आणि अजूनही कॉलेजमध्ये शिकते. प्रेरणा आणि संजयचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध. अरे नाही, प्रेरणा खूप दयाळू, प्रेमळ आणि नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारी मुलगी. तर संजय तिच्या एकदम विरुद्ध. प्रेरणा सध्या युनायटेड स्टेटमध्ये राहून तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. जरी इतरांच्या नजरेत संजय एक क्रूर आणि कॉल्ड ब्लडेड माणूस असला, पण प्रेरणाच्या नजरेत ती खूप काळजी घेणारा आणि प्रेमळ मोठा भाऊ आहे. ती जे काय बोलेल ते संजय नेहमी ऐकत. जोपर्यंत त्याची छोटी आनंदी तोपर्यंत तोही आनंदी. संजय आणि प्रेरणाने 13 वर्षापूर्वी त्यांचे वडील गमावले. प्रेरणा तेव्हा 10 वर्षाची होती. कुणाल राठी, कुणाल हा संजयचा असिस्टंट कम बेस्ट फ्रेंड, तसेच सिंघानिया चालवणाऱ्या काळ्या बिझनेसमध्ये त्याचा उजवा हात. कुणाल हा इतका हुशार माणूस आहे की कुणाल जे काम करतो ते संजयला खरोखर आवडतंच. कुणाल हा संजयपेक्षा काही कमी नव्हता. त्याच्या बॉसप्रमाणेच त्याचं हृदयही थंड आणि पोकर फेस. आतापर्यंत हे 2 हँडसम हंक बॅचलर आहे. पण फरक फक्त असा की कुणाल 27 वर्षाचा, संजयपेक्षा 2 वर्षांनी लहान. दोघे एका वयाचे नसले तरीही बेस्ट फ्रेंड आहेत. एकमेकांच्या सर्व गोष्टी त्या दोघांनाही माहिती आहे. जान्हवी प्रभू, जान्हवी 25 वर्षाची दुर्दैवी मुलगी. 3 वर्षापूर्वी तिचे आई आणि वडील ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले आणि सध्या ती तिच्या आत्या आणि काकाबरोबर राहते. जान्हवी भावनिक आणि कमजोर, साधा इमोशनललेस मूवी बघून सुद्धा रडेल अशी. सध्या ती केक शॉपमध्ये काम करते. जान्हवीचे काका चांगले माणूस नव्हते. त्यांच्या जीवघेण्या चुकीमुळे संजय त्यांच्यावर रागा आला होता आणि या क्षणी तिच्या काकांवर संजयचं कर्ज होते. ते फेडू शकत नव्हते. इथूनच कथा सुरू होते आता. संजय कंपनीच्या CEO केबिनमध्ये एक मोठा प्रोजेक्टमध्ये ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता, त्याने आपली निराशा केल्याचा समजल्यावर रागात इकडून तिकडे फिरत होता. त्याला आता या क्षणी त्या माणसाचा खूप राग आला होता. त्यांनी विश्वास ठेवून या मोठ्या प्रोजेक्टचं काम त्याच्या हाती दिलं होतं, पण त्याला धोका दिला होता. त्याने किती पैसे चोरले? संजयने त्याच्या असिस्टंट कुणालला शांत आवाजात विचारले. 1 बिलियन बॉस, आणि मी सर्व तपासले आहे. मिस्टर विनोद यांनी सगळे पैसे बारमध्ये दारू पिण्यावर आणि जुगार खेळण्यावर उडवले आहे. कुणालने संजयच्या समोर ठामपणे उभे राहून उत्तर दिले. मग आज रात्री त्याला आपल्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन जा. मी खूप दिवसांपासून कोणाबरोबर तरी खेळलो नाही. संजय क्रूर हसत म्हणाला. ठीक आहे बॉस, मी करेन, कुणालने उत्तर दिले आणि त्याच्या केबिनमध्ये गेला. बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच कोणी माझ्याविरुद्ध धाडस केलंय. त्याला जगण्याचा कंटाळा आलाय वाटतं. संजयने खूप भीतीदायक स्मित हास्य केले. सिंघानिया मेन्शन बेस. त्या तडघरामध्ये 2 तरुण निवांत खुर्चीवर बसले होते आणि पुढे एक माणूस खुर्चीला बांधून ठेवला होता.
त्याच्या शरीराला खूप जखमा झालेल्या दिसत होत्या. ठिकठिकाणाहून रक्तही येत होतं. वाईट अवस्था झाली होती त्याची. तो विनोद होता, जान्हवीचा काका, ज्याने संजयचे 1 मिलियन असेच उडवले होते, जे की त्याने त्याच्या ताब्यात प्रोजेक्टचं काम करण्यासाठी दिले होते. आताच काही वेळ आधी संजयच्या माणसांनी त्याला एका बारमधूनच उचलून आणलं होतं आणि अवघ्या काही मिनिटात त्या दोघांनी त्याची हालत खराब केली होती. या मूर्ख माणसाला आत्ताच्या आत्ता माझ्या लिली म्हणजे त्याची पाळीव मगर, पिंजऱ्यात घेऊन जा. खूप दिवस झाले माझ्या लिलीने काही चांगला डिनर केला नाही. संजय थंड डोळ्यांनी म्हणाला. प्लीज सर, प्लीज मला माफ करा. माझे कर्ज फेडण्यासाठी मी काहीही करेन. विनोद म्हणाला. लिलीचं नाव ऐकून स्तब्ध झाला तो. हा हा, तुझी हिंमत कशी झाली मला धोका देण्याची? आजपर्यंत माझ्याबरोबर असं वागायची कोणाची हिंमत झाली नाही, आणि तू माझाच एम्प्लॉय असून माझे पैसे तुझ्या अय्याशीवर उडवले. संजय विनोदकडे खाऊ की गिळू नजरेने बघत बोलला. त्याचे ते भाव बघून विनोद घाबरला. आता लगेच त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येणार होते? तो विचार करू लागला की संजयला काय ऑफर द्यावी की तो त्याला सोडेल. माझी एक भाची आहे, जिला तुम्ही तुमच्या घरी तुमची बायको किंवा गुलाम बनवून ठेवू शकता. विनोद आत्मविश्वासाने बोलला. त्याला वाटलं मुलगी म्हणाल्यावर संजय लगेच तयार होईल, असं त्याला वाटलं. पण या उलट संजयला त्याचा अजूनच राग आला. एकतर त्याला सगळ्या स्त्रियांची चीड होती. त्याला राग यायचा मुलीचा, आणि आता हा धूर्त माणूस त्याला त्याची भाची ऑफर करतोय. लाज कशी वाटत नाही याला? त्याला खूप राग आला होता. मला तुझ्या ऑफरमध्ये रस असेल असे तुला वाटते का? संजयने विचारले. कुणाल, आपल्या माणसांना याला टॉर्चर करायला सांगा. संजय पॅन्टच्या खिशात हात घालताना जोरात सांगितले. कुणाल संजयजवळ गेला आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. ठीक आहे, मग याला बांधा, म्हणजे तो इथून निघून जाऊ नये, संजय ठामपणे म्हणाला, आणि मग अंधाऱ्या खोलीतून निघून गेला. तुम्ही त्याची काळजी घ्या, कुणाल त्याच्या माणसांना म्हणाला आणि मग संजयच्या मागे गेला. संजयची कॅबिन. कुणाल आणि संजय दोघेही संजयच्या कॅबिनमध्ये थंड हावभाव घेऊन बसले होते. तुला काय म्हणायचे आहे? मला अजिबात समजले नाही, संजयने विचारले. कारण कुणालने तळघरात त्याच्या कानात काय सांगितले ते त्याला समजले नाही. माझ्याकडे तुझ्यासाठी एक आयडिया आहे. आता तू म्हातारा होत आहेस. बरेच जण विचारत आहे की रिच अँड हँडसम संजय सिंघानियाने अजून लग्न का केले नाही. म्हणून मी सुचवितो की तू विनोदच्या भाषेची लग्न कर. तुला पाहिजे तसे तू तिच्याशी काहीही करू शकतोस, कसाही वागू शकतोस. शेवटी तुझे पैसे आहेत त्या विनोदकडे. कुणाल म्हणाला. तू काय बोलत आहेस? तुला माहिती आहे? संजयने कुणालला एक रागीट लुक देत विचारलं. काय प्रॉब्लेम आहे संजय? कुणालने त्याला विचारलं. मला हे पटत नाही. तुला माहिती आहे ना मी स्त्रियांचा किती तिरस्कार करतो ते. मी घरामध्ये सुद्धा एकही मेड हायर केली नाही. सगळे जेंट्स आहे, जेणेकरून या घरात प्रेरणाशिवाय कोणीही स्त्री नसावी म्हणून. संजयने आपला राग रोखून बोलला. त्याचे डोळे लाल झाले होते. तुला जर तिला रोज बघायचे नसेल तर तू तिला बेसमध्ये ठेवू शकतो. कुणालने पुन्हा ऑफर दिली. बस आता, अजून यावर मला चर्चा नको आहे, संजयने ठामपणे उत्तर दिले आणि मग केबिनमधून निघून गेला. तो तडक त्याच्या मेन्शनमध्ये गेला. सिंघानिया मेन्शन, क्लिक. संजयने त्याच्या खोलीचे दार उघडले. अतिशय नीटनेटके आणि डोळ्यांना सुंदर वाटणारी ही 10 बाय 10 खोली अतिशय आलिशान रूम होती. किंग साईज बेड, ब्रँडेड कपड्यांनी भरलेली क्लोजेट आणि खूप रुंद बाथरूम. त्याच्या रूम लागत एक बाल्कनी आणि एक लहान बॅग देखील होती. लहान बागेतून जाताना तिथंच एक प्रायव्हेट स्विमिंग पूलही होता. एक स्त्री त्याच्या घरात राहणार हे ऐकून त्याला खूपच राग आला होता. संजय आपला राग शांत करण्यासाठी ताबडतोब बाथरूमच्या दिशेने निघाला. असं कसं कुणाल मला असा सल्ला देऊ शकतो? त्याला तर सगळं माहिती आहे तरीही, संजय विचार करत होता. संजयने शॉवर चालू केला आणि थंड पाण्याने आपले शरीर ओले केले. अर्ध्या तासाने संजयने टॉवेल घेऊन अंग पुसलं आणि बाथरोब घालून बाहेर आला. त्याला आता कुठे आराम वाटत होतं. मग कपडे घालण्यासाठी कपाटाकडे निघाला. त्याच्या घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 9 वाजले होते. क्लिक. कुणाल ड्रिंक करून संजयच्या खोलीत आला.
बॉस, मी ड्रिंक घेऊन आलो आहो. मला वाटतं तुम्हाला याची गरज आहे. कुणालने संजयला कोल्ड कोक दिला आणि संजयने लगेच प्रतिसाद दिला. मला सर्वात जास्त समजून घेणारा तूच आहेस. संजय मंद हसत म्हणाला. बाहेर जायचं का? थोडं फ्रेशही वाटेल. हातातले ग्लास पिऊन झाल्यावर कुणालने संजयला बाहेर यायला सांगितले. तू एकटा जा, माझा मूड नाही आहे, संजयने उत्तर दिले. नंतर त्याने त्याचा ग्लास खाली ठेवला. चल ना, जरा वेळोवेळी ताजी हवा घेऊया. ऑफिसमध्येही रोज मला कंटाळा येतो. 2 कोल्ड ब्लडेड माणसांनी शेवटी ताजी हवा घेण्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आज रात्री कुणाल ड्रायव्हर होता, तर संजय पॅसेंजर सीटवर शांतपणे बसला होता. घड्याळात रात्री 9 वाजून गेलेले असले तरीही आजची रात्र ही विकेंडची रात्र होती, म्हणून ठिकठिकाणी गर्दी दिसत होती. आता आपण कुठे चाललो आहोत? केव्हापासून आपण फक्त फिरत आहोत? कुणालचा शेजारी बसून संजयला कंटाळा येत होता. मी खूप गोंधळलेला आहे. कुणालने डोके खाजवले आणि बोलला. आपण चायनीज खायचं का? कुणालने चायनीज शॉपकडे बघत बोलला. तू वेडा आहेस की जगण्याचा कंटाळा आला आहे तुला? तू मला संजय सिंघानियाला या छोट्या गाड्यावर चायनीज खाऊ घालणार का? संजय वेडं वाकडं तोंड करत बोलला. अरे बघ ना, नक्कीच इथंच चायनीज फेमस असणार, म्हणून तर किती मोठी लाईन लागली आहे इथे. कुणाल त्याच्या थंड बॉसपासून स्वतःचा बचाव करत बोलला. संजय सगळ्यासाठी कठोर आणि थंड स्वभाव असला तरी तो कुणाल आणि प्रेरणासाठी वेगळा व्यक्ती होता. तो त्यांच्याबरोबर कधीच कठीण वागत नव्हता. आणि आता जर कुणाला इथलं चायनीज खायचं होतं तर तोही काही करू शकत नव्हता. फारसं कष्ट न करता संजयला लगेच एक रिकामी सीट सापडली आणि त्यांच्या ऑर्डरची वाट पाहण्यासाठी तिथं बसले. तर कुणालने चायनीज ऑर्डर केले. सगळे आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघत होते. ते सगळ्यात वेगळे जे दिसत होते आणि काही लोकांनी त्यांना ओळखलंही होतं, पण जाऊन काही बोलणार कसं, हिंमत नव्हती त्यांच्यात तेवढी. तो प्रसिद्ध उद्योगपती संजय सिंघानिया आहे ना, तो खरोखरच किती हँडसम आहे नाही का? ते घाबरत म्हणाले. वा, तो देखणा आहे, यात तर काही वाद नाही, पण त्याचा सेक्रेटरी काही कमी देखणा नाही. त्यांच्यापैकी एक म्हणाली. तुम्ही काय बोलत आहात? मला समजत नाही आहे. जान्हवी म्हणाली. ती तिच्या मैत्रिणीसोबत फिरत फिरत तिथे आली होती. गोष्ट जानू, तू संजयला ओळखत नाहीस? तो शहरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. तो किती हँडसम दिसतो ते बघ. हाय, मैं मर जावा, जान्हवीच्या एका मैत्रिणीने उत्तर दिले. जान्हवीने तिची मैत्रीण ज्या माणसाबद्दल बोलत होती त्या माणसाकडे पाहिले आणि योगायोगाने संजयने देखील त्यांच्याकडे पाहिले, कारण त्याला स्वतःबद्दल बोलणे स्पष्ट ऐकू येत होतं आणि त्यामुळे तो अस्वस्थ होत होता. परिणामी दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहून लागले. पण संजयने लगेचच दूर पाहिले. त्याला त्याची अशी केलेली तारीफ अजिबात आवडत नव्हती. व्यक्ती गर्विष्ठ आणि थंड असेल तर त्यांचा हँडसम आणि स्मार्ट असण्याचा काही फायदा नाही आहे. जान्हवीने आत्ताच संजयचा चेहरा पाहिल्यावर उत्तर दिले. चेहऱ्यावर स्पष्टपणे गर्व दिसत होता आणि असली गर्विष्ठ माणसं तिला अजिबात आवडत नव्हती. महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच्याकडे अभिमान वाटण्यासारखे काहीतरी आहे. बेला पुन्हा म्हणाली. ठीक आहे, आता तुम्हाला इतर लोकांविषयी बोलण्याची गरज नाही. चला घरी जाऊया, उशीर झाला आहे, जान्हवी म्हणाली आणि मग चायनीज विकणाऱ्या कॅशियरकडे निघाली. मी जाते आता. एवढं बोलून जान्हवी आपली स्कूटी घेऊन ती तिच्या आत्याच्या घरी निघाली. घरी पोहोचून तिने तिची स्कूटी पुढे पार्क केली आणि घरात गेली. जान्हवी आत गेली तर आत्या आणि तिच्या वयाची आत्याची मुलगी सोफ्यावर बसलेले दिसल्या. आत्या, रुपाली, तुम्ही अजून कशी झोपे का नाही गेल्या? पाहुण्यांच्या खुर्चीत बसून जान्हवीने विचारले. तुझे काका आज सकाळीपासून घरी आले नाहीत. त्यांना खूप वेळा कॉल केला पण ते उचलत नाहीत. तिची आत्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भाव आणून बोलली. हो जान्हवी, पप्पा घरी आले नाहीत. साधारणपणे पप्पा रात्रीचे 10 वाजता घरी येतात. 11 वाजले आहेत आणि अजूनही नाही आले घरी, रुपालीने उत्तर दिले.
आतू, तू त्यांच्या मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का? जान्हवीने पुन्हा विचारलं. कथा आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पुढचे भाग येत राहील. धन्यवाद.